साठी येणाऱ्या प्रत्येकाला तातडीनं घर घेणं हे फार अवघड काम असतं। याच गोष्टीवर तोडगा म्हणून कोल्हापुरात प्रचलित असलेली पद्धत म्हणजे मंडळाचं घर। गावकरी एक मंडळ स्थापन करून मुंबईत घर घेतात आणि जे मुंबईत नोकरीसाठी येतात ते स्थिर स्थावर होईपर्यंत त्या घराचा काही काळ आसरा घेतात। वर्षानुवर्ष सुरू असलेल्या या संपूर्ण मंडळ पद्धतीला कुठेतरी गालबोट लागण्याचा प्रकार मुंबईत घडलाय। करी रोड मध्ये कोल्हापूर चंदगड येथील घुलेवाडी ग्रामस्थ मंडळाकडून एक घर घेण्यात आलं होतं। 1962 पासून हे ग्रामस्थ वापरतायत। मात्र हे घर ज्या सदस्यांनी विकत घेतलं ते सध्या हयात नाहीत। त्यातील एक जण सदस्याच्या नावातील साम्य दाखवून या घरावर आपला मालकी हक्क दाखवत आहे आणि आज तर या इसमानं गुंडांमार्फत ग्रामस्थांना त्या घरातून बाहेर काढले। याच संदर्भात कोल्हापुरातील चंदगड येथील घुलेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या सदस्यांसोबत बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी पाहूयात। 1 तारखेला नामजोशी पोलीस स्टेशनला निरीक्षकाला याच्या नावे लेखी तक्रार दाखल केली असून पोलीस स्टेशनने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि आज एवढी कारवाई करून सुद्धा त्यांच्यावरती त्या गुन्हेगारावरती कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही। ती कारवाई करावी व घुलेवाडी ग्रामस्थ मंडळाची खोली कायम राहावी एवढी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। बोलतात पोलीस चौकीला आम्ही जाऊन आलो, ते बोलतात ते पहिल्या मोठ्या साहेबांनी घेतले ना, पहिली कंप्लेंट 1 तारखेला त्यांना तुम्ही भेटा म्हणतात। ते आमच्याकडे काय आता येऊ नका। बरं, सध्या तुमची मुंबईमध्ये आता कुठे राहायची सोय होते का आजचा दिवस किंवा काय? नाही ना, आता आमचं सामान मी आता रस्त्यावरच आहे। मी नेहमी कायमची ग्रामस्थ मंडळाची खोली ह्यासाठी आम्ही हे पुढे लढणार आहोत आणि गावच्या लेवलला सर्व ग्रामस्थ मंडळ गावचे वातावरण चिघळलेलं आहे ते त्यांना दिसून येईल, परंतु ही ग्रामस्थ मंडळाची कायमस्वरूपाची खोली व्हावी ह्याच्यासाठी आम्ही लढणार कायमस्वरूपी। आत्ता आम्ही सगळी जाणार, सगळी लोक जेवढी होतील ना तेवढं जे काय प्रोसिजर होणार त्या पद्धतीने आम्ही राहतो, तुम्ही पण राहा। तुमची फॅमिली कुठे राहते ते 2 रूम आहेत ना छोटे छोट्या, तुम्ही राहा, आम्ही पण राहतो, पण आम्ही राहायला तिकडे जाणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।